आज आपण 125वा जयंती उत्सवांचा समारोप करत आहोत. मित्रो, अतिशय 21 तारखेपासून आपण सर्वांनी हा जयंती उत्सवामध्ये सहभाग घेतला आणि या सहभागाचं फळ आज तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. मित्रो, मी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. त्याचबरोबर आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे अध्यक्ष डॉक्टर उपाक्ष भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हावा यासाठी आयुष्य ज्यांनी झटलं असे कर्मयोगी संत गाडगे बाबा आणि ज्या ज्या महामानवांनी तळागाळातील लोकांना योग्य दिशा देण्याचं काम केलं, आयुष्य झटलं, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम नमन करतो. आणि येथील सर्व मान्यवर आज उपस्थित आहे, या सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने मी सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. मित्र, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि हा केला दिला की ते नेहमीच तत्पर हजर राहतात, कधी मार्गदर्शनही करतात. असे सुरेश काका राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आज कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक DK भगत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर जे आम्हाला नेहमी आमच्या सुखदुःखात सहभागी होतात, कुठलाही प्रॉब्लेम असला की ते धावून येतात आणि सूचनाही करतात, असे गजानन भाऊ राऊत उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश भाऊ वंदुले सदस्य पालक शिक्षक संघ श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडोदा हे सुद्धा आपल्या प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील. ज्ञानदेव भाऊ क्षीरसागर सदस्य पालक शिक्षक संघ श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडोदा हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील. त्याचबरोबर सीमाताई राऊत सदस्य पालक शिक्षक संघ श्री शिवाजी हायस्कूल वणोजा व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील. त्याचबरोबर आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री SP नारळे सर हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील आणि आपल्या महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका MR बेलोकार मॅडम हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील. मित्र, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काका राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबाच्या फोटोचं पुष्प अर्पण करून पूजन करावं. त्याचबरोबर इतर मान्यवरांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबांच्या आणि संत कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. मित्र, या कार्यक्रमामध्ये भाऊसाहेब जयंती उत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव या सर्व कार्यक्रमात 21 तारखेपासून सर्वांनी हिरिरीने भाग घेतला
आणि आपल्यामधील सुप्त गुणांना सुद्धा वाव मिळाला। सर्व आदरणीय पाहुण्यांचं स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काका राऊत यांचं स्वागत। आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक SP नारळे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी DK भगत भाऊ यांचं स्वागत DP डेरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गजानन भाऊ राऊत उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ यांचं स्वागत DN सांगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख अतिथी म्हणून गणेश भाऊ अंदुले सदस्य पालक शिक्षक संघ यांचं स्वागत SR राठोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। ज्ञानदेव भाऊ क्षीरसागर आजचे प्रमुख अतिथी सदस्य पालक शिक्षक संघ श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा यांचं स्वागत NV देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। माननीय सीमाताई राऊत सदस्य पालक शिक्षक संघ प्रमुख अतिथी यांचं स्वागत प्राध्यापिका बेलुकार मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद मॅडम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांचं स्वागत प्राध्यापिका नेवाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद मॅडम। हमीद बाबूजी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर आसन असतो प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाचे आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक SP नारायण सर यांचं स्वागत श्री चपटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अमित बाबूजींना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर आसन असतो अमित बाबूजी हे सुद्धा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्थान ग्रहण करतील। त्याचबरोबर अमित बाबूजी यांचं स्वागत आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक SP नारायण सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। स्वागताचा कार्यक्रम इथं संपतो। आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका MR बेलुकार मॅडम हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। चराचरात वास करणारी माता सरस्वती, रयतेचे राजे शिवछत्रपती, ज्यांचा आपण शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहोत असे आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, तसेच देव ईश्वरात नसून देव मूर्तीत नसून तो माणसात आहे ही शिकवण देणारे गाडगे महाराज,
अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणारे संत सेवालाल महाराज, संविधानातून आपल्याला स्वातंत्र्याची जाण करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपल्याला शिक्षणाची ज्ञानगंगा उघडी करून देणारे, द्वार खुले करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, या सर्वांना प्रथमतः मी वंदन करते. तसेच मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे आदरणीय श्री सुरेश काका जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत, जे नेहमीच आम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात. कोणतीही अडचण असली, एकदा त्यांच्या कानावर टाकली की ते लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेतात. त्यानंतर पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री क्षीरसागर भाऊ, श्री अंदुले भाऊ, श्री डी.के. भगत काका, तसेच आपल्या वसतिगृहाच्या अधीक्षिका सीमा राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या शाळा व महाविद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारायण सर, आजच्या या महोत्सवाचे कार्यक्रम प्रमुख श्री अवचार सर आणि श्री हमीद बाबूजी, तसेच उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि माझे लाडके विद्यार्थी. तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. आता आज आपण कशासाठी जमलो आहोत इथे? कशासाठी जमलो आहोत? समारोपीय कार्यक्रम आहे हा. आणि आज तुम्ही जे आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, त्याचं जे बक्षीस वितरण आहे, म्हणजे तुमचे जे प्रमाणपत्र आहे, त्याचं तुम्हाला आज वितरण होणार आहे. तर हा जो शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रम जो होता, तो अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण संस्थेमध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे. आपल्या इथे सुद्धा तो जवळपास 1 आठवडा चालला. त्याची सुरुवात आपण विविध शालेय खेळांच्या स्पर्धांनी केली, क्रीडा स्पर्धांनी केली. त्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रनिंग असेल, लिंबू चमचा असेल, पोता धाव असेल, त्यानंतर संगीत खुर्ची असेल, कबड्डी, ह्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, मुलांच्या विविध कलाकृतींना आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी जो विज्ञानाचे जे प्रोजेक्ट बनवले होते, ती सुद्धा स्पर्धा होती. अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून तुमच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यात आली. आणि त्यामध्ये बहुतेक मुलांनी सहभाग घेतला आणि काही मुलांनी घेतला नाही. तर ज्यांनी घेतला त्यांचं अभिनंदन. आणि म्हणजे काही ठिकाणी असं आढळून आलं की काही मुलं काही स्पर्धेमध्ये हरले, मग त्यांची नाराजी झाली की नाही, हा निकाल चुकीचा होता, आम्ही कबड्डीमध्ये हरलोच नाही, रनिंग मध्ये मी पुढे होती. तर हे असं नसते. तुमचे रेफरी किंवा अंपायर असतात तिथे, ते योग्यच निर्णय देतात. आणि हरले म्हणजे काही कायमचे हरले नाही तुम्ही. तुम्हाला माहित आहे, हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं. म्हणजे एकदा हरले म्हणजे तुम्ही आता जिंकणारच नाही असं नाही. यावेळेस हरले, पुढच्या वेळेस भाग घ्यायचा, पुढच्या वेळेस तुम्ही अजून चांगल्या प्रकारे करू शकाल. मुलांनी जास्तीत जास्त सहभाग आपल्याला पुढच्या वर्षी घ्यायचा आहे. त्यानंतर आपली रांगोळी स्पर्धा होती. रांगोळी स्पर्धेमध्ये सुद्धा मुलींनी खूप त्यांच्यामधली जी कला आहे ती दिसून आली. जसं की विविध संदेश दिले त्यांनी. म्हणजे याच्यावरून दिसून येतं की त्यांना करंट नॉलेज आहे. जसं की चांद्रयान असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ असेल, जल है तो कल है, असे विविध संदेश त्यांनी आपल्या रांगोळीच्या माध्यमातून दिले. तसेच पोस्टर स्पर्धा, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे जे आजचे विषय आहे ते दिसून आले. याच्यावरून लक्षात येतं की तुम्ही फक्त अभ्यासाकडेच लक्ष देता असं नाही, तुमचं इतरही ठिकाणी लक्ष असतं. आणि हे कायम असंच राहिलं पाहिजे. आणि आत्मविश्वास हा महत्वाचा आहे. सगळ्या स्पर्धांमध्ये तुमचा आत्मविश्वास दिसणं महत्वाचं आहे.
काही मुलं भीतीनेच भाग घेत नाही. आम्ही हरलो तर, माझं चांगलं नाही झालं तर. अरे जर तुम्ही पुढे आलेच नाही तर चुका होणार नाही, चुका झाल्या नाही तर शिकणार नाही, आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तर पुढच्या वर्षी दुपटीने विद्यार्थ्यांचा सहभाग दिसला पाहिजे. रांगोळी स्पर्धेमध्ये फार कमी मुलींनी भाग घेतला होता. त्यामध्ये वर्ग 8च्याच मुली जास्त होत्या, बाकी मोठ्या मुलींचा सहभाग कमी होता आणि लहान मुलींचाही कमी होता. ते साहजिक आहे. पण आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतात, अशा स्पर्धांद्वारेच ते पुढे येत असतात. याशिवाय आपल्या संस्थेने सार्वत्रिकरित्या एक सूर एक ताल हा उपक्रम राबवला. त्याची जवळपास आपल्या शाळेमध्ये 1 महिना प्रॅक्टिस चालली आणि सामूहिकरित्या 4000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अकोल्याच्या लाल बहादूर शास्त्री भवन ग्राउंड वरती, स्टेडियम वरती घेण्यात आला. आणि तिथे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची शिस्त विशेषरित्या दिसून आली. बाकीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षाही आपले मुलं एका तालात, एका सुरात आणि शिस्तीमध्ये नृत्य करत होते. हे प्रकर्षाने जाणवलं आणि खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर आणखीन आपल्या संस्थेमधून जो आता आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहे, त्यामध्ये गीत गायन स्पर्धा असेल, आणि विशेष म्हणजे एका स्पर्धेचं मला सांगावंसं वाटतं, आमच्या शिक्षकांची वक्तृत्व स्पर्धा. काका यावेळेस आमची होती. माननीय अंधारे साहेबांनी शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. त्यामध्ये मी वाचलेलं पुस्तक आणि त्यातून आम्ही घेतलेले मानवी मूल्य, ती सुद्धा चॅलेंजिंग होती. आणि कधी न बोलणारे सुद्धा स्टेजवर बोलले आणि खूप चांगल्या रीतीने आमची सुद्धा स्पर्धा झाली. त्यानंतर तुमच्यामधून गीत गायन स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा असेल, यामधून तुमच्यातील सुप्त गुण दिसून आले. तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं, पुढे यावंसं वाटतं, हे विशेष आहे. आणि तुमचा हा उत्साह असाच कायम राहिला पाहिजे नेहमीसाठी, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढीला लागेल. ह्या स्पर्धा म्हणजे फक्त हे स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी म्हणजे अभ्यासात नाही असं नाही आहे. माझा एक निष्कर्ष आहे, सगळ्या शिक्षकांचा आहे, की जे ओव्हरऑल मुलं सगळ्या याच्यामध्ये असतात ते अभ्यासातही असतात असं नाही आहे. कारण त्या मुलांच्या बुद्धीला चालना मिळते, एका जागी बसल्याने नाही मिळत. तर ज्यावेळी तुम्ही विविध स्पर्धांमध्ये भाग घेता, स्वतःला सिद्ध करता, त्यावेळी तुम्ही कुठेतरी स्वतःची प्रगती करत असता. आणि ही प्रगती फक्त तुमचीच नाही, त्यामध्ये तुमच्या शिक्षकांचं नाव होते, तुमच्या वर्गाचं होते, तुमच्या शाळेचं होते. आणि म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटतं माझ्या प्रास्ताविकामध्ये, की आपल्या शाळेचे विद्यार्थी खरोखर फार हुशार आहे. तुमचा हा उत्साह हा असाच कायम राहू द्या. आणि मी आता माझे प्रास्ताविक इथेच थांबते आणि पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला बेस्ट लक देते. थँक्यू. सर्व कार्यक्रमाचा समारोपी आढावा प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांनी केला. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण लगेच पारितोषिक वितरण करूया, कारण बरेच पारितोषिक आहे, बऱ्याच स्पर्धा आहेत आणि हे आपल्याला वितरणाचं हा समारोपीय कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी निंबू चमचा ही जी स्पर्धा आहे, या निंबू चमचा स्पर्धेमध्ये 5 ते 7 मधून नम्रता सुनील पानबरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. कोणत्या कार्यक्रमात? निंबू चमचा. नक्की. धन्यवाद. निंबू चमचा द्वितीय पारितोषिक. गट 8 ते 10 स्पर्धेचं नाव आहे निंबू चमचा.
द्वितीय पारितोषिक शुभांगी शंकर मोरे, वर्ग 10वा अ. मी हो मी गजानन भाऊ राऊत यांना असे विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना प्रदान करणार. द्वितीय याच्यानंतर आहे निंबू चमचा, गट 8 ते 10. प्रथम पारितोषिक जात आहे साक्षी रवींद्र काळे, वर्ग 9वा अ. मी क्षीरसागर भाऊंना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करणार. टाळ्या वाजवा, टाळ्या. विज्ञान प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शनी गट 5 ते 7. फार सुंदर सुंदर मॉडेल्स विद्यार्थ्यांनी इथं मेहनत करून सादर केले होते. याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शनी यामध्ये वर्ग 5 ते 7 गट, 5 ते 7 गटामधून सानव माणिक बायस्कार, वर्ग 5वा, याला द्वितीय पारितोषिक देण्यात येत आहे. सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करा. मी आजच्या प्रमुख अतिथी अंदोले भाऊ यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करण्यात यावे. हा गुच्छ द्या, गुच्छ. वर्ग 5 ते 7 गट विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेचं नाव आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम ईश्वरी संतोष राऊत, वर्ग 5वा अ, तिला प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येत आहे. मी आजच्या प्रमुख अतिथी सीमाताई राऊत यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावे. रांगोळी साहेब द्या, रांगोळी. बर बर, पुष्पगुच्छ द्या, हे 5. यानंतर पहा विज्ञान प्रदर्शनी गट 8 ते 10. याच्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण विभागून देत आहे. 2 विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर मॉडेल सादर केले आहे आणि हे जे या स्पर्धेचे जे आयोजक आहे RS घुगे सर यांच्या मार्गदर्शन झालेलं आहे आणि 2 विद्यार्थ्यांना हे प्रथम पारितोषिक आपण प्रदान केलेलं आहे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक गणेश माणिक खरात, विज्ञान प्रदर्शनी या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काका राऊत यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करण्यात यावे व गुच्छ देऊन स्वागत करण्यात यावे. या स्पर्धेमध्ये दुसरा विभागून प्रथम पारितोषिक आपण देत आहे ईश्वर विठ्ठल गणेशपुरे, वर्ग 10वा अ. हा सुद्धा प्रथम पारितोषिकाने सन्मानित केला जात आहे. मी DK भगत काकांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पुष्पगुच्छ देऊन आणि पारितोषिक प्रदान करण्यात यावे. स्पर्धेचं नाव आहे विज्ञान प्रदर्शनी, वर्ग 8 ते 10 गट. द्वितीय पारितोषिक जात आहे प्रज्वल दिगंबर वक्ते. मी श्री प्रभारी पर्यवेक्षक KSP नारायण सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आता कोणत्या रांगोळी स्पर्धा गट आहे 5 ते 7 आणि द्वितीय पारितोषिक
आरती सुनील झोंबाडे, रांगोळी स्पर्धेतून तिला द्वितीय पारितोषिक देण्यात येत आहे. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी, गट 5 ते 7. प्रथम पारितोषिक ईश्वरी संतोष राऊत, वर्ग 5वा अ. मी प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्रदान करण्यात यावं व त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या. नंतर कोणती स्पर्धा? पहा, स्पर्धेचं नाव आहे रांगोळी आणि गट आहे 8 ते 10. द्वितीय पारितोषिक श्रद्धा अश्विन राऊत, वर्ग 9वा अ. श्रद्धा अश्विन राऊत. मी हमीद बाबूजी यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करण्यात यावं, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात यावं. धन्यवाद. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी, गट आहे 8 ते 10 आणि प्रथम पारितोषिक जात आहे प्रतीक्षा सुरेश चव्हाण, वर्ग 8वा अ. मी नारळ सरांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बारावीचा गट वेगळा आहे का? 11वी 12वीचा गट वेगळा. धन्यवाद सर. यानंतर पहा, रांगोळी स्पर्धेमध्ये आपण एक गट तयार केला होता 11वी आणि 12वी, आणि या 11वी 12वी मधून रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या रांगोळी स्पर्धेमध्ये गट 12वा व 11वा याच्यामधून द्वितीय पारितोषिक आहे शिवानी सुभाष हंडे. शिवानी सुभाष हंडे. मी सुरेश काका यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी, गट 11वी व 12वी. प्रथम पारितोषिक मनीषा गजानन सरोदे. मनीषा गजानन सरोदे. मी सीमाताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे पोस्टर स्पर्धा आणि गट आहे 5 ते 7. द्वितीय पारितोषिक जात आहे ईश्वरी संतोष राऊत. ईश्वरी संतोष राऊत पोस्टर स्पर्धेमधून द्वितीय नामांकन. मी क्षीरसागर भाऊंना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर पहा, पोस्टर स्पर्धा गट 5 ते 7 आणि प्रथम पारितोषिक जात आहे आरती सुनील झोंबाडे, वर्ग 7वा अ. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हो. पोस्टर स्पर्धा गट 5 ते 7 आणि आपण उत्तेजनार्थ हे पारितोषिक देत आहे अंकिता संतोष राऊत, वर्ग 5वा अ. मी नारळ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं.
हो, धन्यवाद सर. स्पर्धेचं नाव आहे स्पष्ट स्पर्धा. गट आहे 8 ते 10 आणि द्वितीय पारितोषिक श्रद्धा अश्विन राऊत. श्रद्धा अश्विन राऊत. मी सीमाताईंना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. धन्यवाद ताई. स्पर्धेचं नाव आहे स्पष्ट स्पर्धा. गट आहे 8 ते 10 आणि प्रथम पारितोषिक जात आहे सुजाता वासुदेव काळे, वर्ग 8वा अ. मी आंदोले भाऊंना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे स्पष्ट स्पर्धा आणि हे उत्तेजनार्थच पारितोषिक आहे. हे उत्तेजनार्थच पारितोषिक जय दादाराव भगत, वर्ग 9वा अ. जय दादाराव भगत. त्यांचा मित्र कोणी आहे? हा, चला. जय दादाराव भगत यांना स्पष्ट स्पर्धेमध्ये उत्तेजनात देत आहे. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की हे तू ये ना मग, चाल ना. मी गजानन भाऊ यांना विनंती करतो की हे त्याच्या मित्राकडे हे आपण देत आहे. स्वयंकडे आपण हे पारितोषिक सुपूर्द करत आहे गजानन भाऊंच्या हस्ते. पहा, स्पर्धेचं नाव आहे हस्ताक्षर स्पर्धा. गट 5 ते 7 आणि द्वितीय पारितोषिक सूरज सुभाष वैद्य, वर्ग 7वा. सूरज सुभाष वैद्य. मी सुरेश काका यांना अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. धन्यवाद काका. पहा, स्पर्धेचं नाव आहे हस्ताक्षर स्पर्धा. गट 5 ते 7. प्रथम पारितोषिक वैष्णवी मदन गावंडे. वैष्णवी मदन गावंडेला प्रथम पारितोषिक म्हणून सन्मानित करत आहे. गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. धन्यवाद भाऊ. मित्र, गजानन भाऊंच्या सूचनेनुसार काही शिक्षकांच्या हाती त्यांच्या हस्ते सुद्धा पारितोषिक प्रदान करण्यात यावं या सूचनेचं मी पालन करतो. हस्ताक्षर स्पर्धा 5 ते 7 आणि उत्तेजनार्थ हे बक्षीस जात आहे अथर्व अजय हेकड. त्याचा कोणी मित्र असेल चाल लवकर. मी सन्माननीय S.R. राठोड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तुझं नाव काय? संकेत. संकेतकडे आपण हे पारितोषिक सुपूर्द करत आहे. स्पर्धेचं नाव आहे हस्ताक्षर स्पर्धा. गट आहे 8 ते 10 आणि द्वितीय पारितोषिक जाते सुवर्णा प्रेमनाथ इंगळे. सुवर्णा प्रेमनाथ इंगळे. मी सप्टे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर.
स्पर्धेचं नाव आहे हस्ताक्षर स्पर्धा. गट आहे 8 ते 10 आणि प्रथम पारितोषिक जात आहे वैष्णवी किशोर इंगोले, वर्ग 10वा अ. वर्ग 10वा अ वैष्णवी किशोर इंगोले. मी श्री एन. देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. स्पर्धेचं नाव आहे हस्ताक्षर स्पर्धा, वर्ग 8 ते 10 आणि हे उत्तेजनार्थ आपण बक्षीस देत आहोत. वैशाली शरद चव्हाण, वर्ग 9वा अ. वैशाली शरद चव्हाण. मी आंधळे भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे वक्तृत्व स्पर्धा आणि आज जी संपन्न झाली सकाळी आणि गट आहे 5 ते 7. द्वितीय पारितोषिक जात आहे अंकिता संतोष राऊत. मी प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे, धन्यवाद मॅडम. स्पर्धेचं नाव आहे वक्तृत्व स्पर्धा, गट 5 ते 7 आणि प्रथम पारितोषिक जात आहे ईश्वरी संतोष राऊत. टाळ्या वाजून स्वागत करा वक्तृत्व स्पर्धेसाठी. खूप सुंदर असं तिनं वक्तृत्व भाऊसाहेबांचे जीवनाविषयी विचार प्रकट केले. मी सीमाताई यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे वक्तृत्व स्पर्धा, गट आहे 8 ते 10 आणि द्वितीय पारितोषिक जात आहे सुवर्णा प्रेमनाथ इंगळे. मी DN सांगळे सरांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. स्पर्धेचं नाव आहे वक्तृत्व स्पर्धा, गट 5 ते 8 आणि प्रथम पारितोषिक गौरी मोहन राऊत. टाळ्या वाजून स्वागत करा. मी DN सांगळे सरांना अशी विनंती करतो की गौरीला पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पहा मित्र, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा 11वी-12वी हा गट होता आणि या गटामधून वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्रतीक्षा श्रीकृष्ण राऊत. प्रतीक्षा श्रीकृष्ण राऊत तिला प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. मी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या जे सर्व आहेत अशा प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतीक्षाला पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे रनिंग स्पर्धा, गट 5 ते 7. द्वितीय पारितोषिक जात आहे सूरज सुभाष वैद्य, वर्ग 7वा अ. मी सुरेश काका यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद काका. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट 5 ते 7
आणि प्रथम पारितोषिक आहे जय अमोल कुरवाडे, वर्ग 6वा. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. जय अमोल कुरवाडे, रनिंग मधून प्रथम 5 ते 7. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट 8 ते 10. द्वितीय पारितोषिक ओम रामेश्वर सरोदे, वर्ग 10वा ब. मी क्षीरसागर भाऊंना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, वर्ग गट आहे 8 ते 10. आणि प्रथम पारितोषिक आकाश नारायण ताले, वर्ग 10वा ब. मी हमीद बाबूजी यांना असं विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद बाबूजी. स्पर्धेचं नाव आहे रनिंग आणि यामध्ये सुद्धा 11वी आणि 12वी हा गट होता. या गटामधून 11-12 या गटामधून स्पर्धेचं नाव आहे रनिंग. द्वितीय पारितोषिक जात आहे घनश्याम गजानन राठोड, वर्ग 12वा. घनश्याम गजानन राठोड. मी प्रभारी पर्यवेक्षक SP नारायण सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हो. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट आहे 11-12. प्रथम पारितोषिक धीरज हरिश्चंद्र राठोड, वर्ग 11वा. मी डेरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्या वाजवा सर्वांनी. रनिंग या स्पर्धेचं आयोजन आपण मुली आणि मुलं आणि गट सुद्धा आपण केलेले होते. आता मुलांचा गट झाला, आता आहे मुलींचा गट. रनिंग मुलींसाठी गट आहे 5 ते 7 आणि या 5 ते 7 गटामधून द्वितीय पारितोषिक ज्ञानेश्वरी सुरेश चव्हाण, वर्ग 6वा. सर्वांनी टाळ्या वाजवा. मी अंदोले भाऊ यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट आहे 5 ते 7 आणि प्रथम पारितोषिक जात आहे वैष्णवी घनश्याम गावंडे, वर्ग 7वा. क्षीरसागर भाऊ यांना असे विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट आहे 8 ते 10 आणि द्वितीय पारितोषिक जात आहे साक्षी मिथुन चव्हाण, वर्ग 9वा. तिची मैत्रीण कोणी आहे का? चला, मी अमित बाबूजी यांना असं विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट आहे 8 ते 10 आणि प्रथम पारितोषिक जात आहे वैष्णवी किशोर मनवर, वर्ग 10वा. टाळ्या वाजवून स्वागत करा. मी देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या.
धन्यवाद सर. पहा, स्पर्धेचं नाव आहे रनिंग आणि गट आहे 11वी आणि 12वी. आणि या 11वी 12वी मधून रनिंग मधून द्वितीय पारितोषिक लक्ष्मी कैलास सर्जेराव वर्ग 12वा. टाळ्यामधून स्वागत करा. मी प्राध्यापिका बेलोकार मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद मॅम. स्पर्धेचं नाव आहे रनिंग, गट 11वी 12वी आणि प्रथम पारितोषिक शिवानी दारासिंग जाधव. तिची मैत्रीण आहे का कोणी? चला, शिवानी दारासिंग जाधव प्रथम पारितोषिक. मी सीमाताई यांना असं विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अरे अरे साहेब, पाच. याच्यानंतर आहे निबंध स्पर्धा. गट आहे 5 ते 7 आणि 5 ते 7 मधून द्वितीय पारितोषिक जात आहे आरती दिगंबर गावंडे वर्ग 6वा. मी RS घुगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. RS घुगे सर. बरं, ठीक आहे. RS घुगे सर तिकडे व्यस्त आहेत, त्यांच्यामुळं मी अमित दाबोजी यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. निबंध स्पर्धा गट 5 ते 7. प्रथम पारितोषिक वैष्णवी मदन गावंडे वर्ग 7वा. सुरेश काका यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. निबंध स्पर्धा गट 8 ते 10. 8 ते 10 मधून द्वितीय पारितोषिक जात आहे ऋतुजा सुबे दिंगोले वर्ग 10वा. ऋतुजा सुमे दिंगोले. मी सीमाताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. निबंध स्पर्धा गट 8 ते 10. प्रथम पारितोषिक प्रज्वल दिगंबर वक्ते वर्ग 9वा. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. स्पर्धेचं नाव आहे निबंध स्पर्धा. धन्यवाद भाऊ. आणि यामध्ये सुद्धा 11वी 12वी हा गट होता. निबंध स्पर्धा 11वी 12वी गट द्वितीय पारितोषिक जात आहे प्रीती गजानन काळे वर्ग 12वा. मी प्रीती गजानन काळे सीमाताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. स्पर्धेचं नाव आहे निबंध स्पर्धा. गट आहे 11वी 12वी. प्रथम पारितोषिक जात आहे प्रतीक्षा श्रीकृष्ण राऊत. मी प्राध्यापिका बेलोकार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. यानंतर आहे भावगीत स्पर्धा. गट 5 ते 7 आणि द्वितीय पारितोषिक जात आहे सृष्टी संजय पाटील. सृष्टी संजय पाटील.
मी डीएन सांगळे सरांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. डीएन सांगळे सर. स्पर्धेचं नाव आहे भावगीत. गट आहे 5 ते 7 आणि प्रथम पारितोषिक जात आहे शिवम जगन्नाथ वैरागड, वर्ग 6वा ब. मी सुरेश काका यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. धन्यवाद काका. स्पर्धेचं नाव आहे भावगीत. गट 8 ते 10. द्वितीय पारितोषिक ऋतुजा सुमेध इंगोले, वर्ग 10वा. मी श्रीमाताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, अभिनंदन करावं. धन्यवाद. स्पर्धेचं नाव आहे भावगीत. गट आहे 8 ते 10 आणि प्रथम पारितोषिक जात आहे शुभांगी सुरेश इंगोले, वर्ग 8वा. टाळ्या वाजवून स्वागत करा. मी प्राध्यापिका बेलुकार मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. स्पर्धेचं नाव आहे भावगीत. गट आहे 11वी 12वी आणि यामधून प्रथम पारितोषिक संकेत शेष नारायण पातळे यांना जात आहे भावगीत स्पर्धेमध्ये गट 11वी 12वी मधून. मी SP नारळे सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. मित्र, याच्यानंतर काही 2-3 पारितोषिके उत्तेजनार्थ आहे. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी. गट आहे 5 ते 7 आणि उत्तेजनार्थ आपण देत आहे कोमल प्रवीण जाधव. कोमल प्रवीण जाधव आंध्रे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देऊन व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. रांगोळी स्पर्धा. धन्यवाद भाऊ. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी. गट आहे 8 ते 10 आणि हे उत्तेजनार्थ आपण पारितोषिक देत आहे ऋतुजा सुमेध इंगोले, वर्ग 10वा. मी NV देशमुख सरांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. टाळ्या वाजा, टाळ्या. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी. गट आहे 8 ते 10 आणि उत्तेजनार्थ आहे बक्षीस आहे शीतल समाधान कुरवाडे, वर्ग 10वा. तिची मैत्रीण आहे का कोणी? चाल. मी सीमाताई यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. स्पर्धेचं नाव आहे रांगोळी आणि हे सुद्धा उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. हे उत्तेजनार्थच पारितोषिक. गट आहे 8 ते 10. सानिका सुनील पानबरे, सेव्ह वॉटर. बर, सेव्ह वॉटर, पाणी वाचवा या इव्हेंट वरती फार सुंदर अशी रांगोळी काढली म्हणून त्याला आपण उत्तेजनार्थ हे बक्षीस देत आहे. मी प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. आणि याच्या अगोदर जे आपण दिलं आहे ते आहे बेटी बचाव. हा जी सुंदर कल्पना आहे सुद्धा यांनी रांगोळीमधून व्यक्त केली आणि त्याच्यामधून संदेश सुद्धा होता. त्यामुळं आपण यांना उत्तेजनार्थ हे बक्षीस दिलेलं आहे. बर, पहा आता हे सांघिक खेळ आहे. सांघिक खेळ मध्ये कबड्डी. कबड्डीमध्ये मुलींचा संघ
प्रथम पारितोषिक जात आहे मुलींचा संघ वर्ग 5वा अ. मी सुरेश काका यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे सांघिक पारितोषिक देऊन व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. सांघिक खेळ कबड्डी मुलींचा संघ गट 5 ते 7 आणि याच्यामधून प्रथम पारितोषिक जात आहे मुलींचा संघ वर्ग 7वा अ. डीके भगत काका यांना अशी विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावे. ठीक आहे. धन्यवाद काका. सांघिक खेळ कबड्डी मुलांचा संघ प्रथम पारितोषिक जाते वर्ग 5वा अ. डी.एन. सांगळे सरांना अशी मी विनंती करतो की या मुलांना पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करावं. सांघिक खेळ कबड्डी मुलांचा संघ वर्ग 6वा ब यांना प्रथम पारितोषिक जात आहे. सर्व वर्ग 6वा ब. मी सप्टे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. त्या लोक सांघिक खेळ कबड्डी मुलांचा संघ प्रथम पारितोषिक वर्ग 7वा अ. मी गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. हो मुलींचा सांघिक खेळ कबड्डी मुलींचा संघ वर्ग 9वा अ यांना प्रथम पारितोषिक जात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. वर्ग 9वा अ. प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. धन्यवाद मॅम. सांघिक खेळ कबड्डी आणि वर्ग 8 अ मुलांचा संघ यांना प्रथम पारितोषिक जात आहे. मी क्षीरसागर भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. टाळ्या वाजवा टाळ्या. बर सांघिक खेळ कबड्डी वर्ग 10वा मित्र हो अतिशय सुंदर अशी मॅच या 10वा अ आणि 10व्या ब वर्गाची झाली. असं आम्हाला अनुभूती आली
की जसं आम्ही इंटरनॅशनल प्लेयर जसे खेळतात अशा प्रकारचं उत्कृष्ट खेळ यांनी आम्हाला दाखवला, मनोरंजन केलं. या 10व्या वर्गाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मित्र हो, सांघिक खेळ कबड्डी वर्ग 10वा ब यांना प्रथम पारितोषिक देण्यात आहे. मी SP नारळ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. टाळ्या वाजवा. खूप सुंदर यांनी आपलं मनोरंजन केलं आणि खेळ बर मित्र हो, सांघिक खेळ कबड्डी याच्यामध्ये गट सुद्धा 11-12 होतात आणि याच्यामधून मुलांचा संघ विजय झाला 11वी कला. मी या विद्यार्थ्यांचं स्वागत कौतुक श्री अवजार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपला सांस्कृतिक कार्यक्रम झाला आणि इतंभूत सर्व कार्यक्रमाचा जो आत्मा असतो नृत्याविष्कार, ज्या ज्या मुलींनी या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही गावातील आणि आमच्या शिक्षकांनी रोख पारितोषिक दिलेले आहे. मी जेव्हा गाण्याचं नाव घेईल आणि त्या गाण्यातील विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी त्या सर्वांनी इथे यायचं आणि पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिक घेऊन तुमचा सन्मान करायचा आहे. पहिलं गाणं वर्ग 8 वर्गाचं विठ्ठल विठ्ठल. गौरी मोहन राऊत, प्रतीक्षा सुरेश चव्हाण, सानिका श्रीकृष्ण राऊत, प्रगती कुरवाडे, पार्थ माणिक बायस्कर, श्रावणी राजेश राऊत, जय कुरवाडे, रोशन मोहरे यांना 400 रुपयाचं पारितोषिक मिळाले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काका राऊत यांनी हे पारितोषिक विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करावा. दुसरे गाणं आहे आम्ही झाशीच्या राणी. वर्ग 5वा ईश्वरी संतोष राऊत, अंकिता संतोष राऊत, ईश्वरी सतीश राऊत, अंकिता गणेश अंदुले यांना रोख 250 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पालक शिक्षक संघाचे सदस्य क्षीरसागर भाऊ हे या मुलींना पारितोषिक देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करते. तिसरे गाणं आहे राधे तू हळूहळू चालना. वर्ग 6वा वैष्णवी शेषनारायण पातळे, अनुराधा दिगंबर वैद्य, तृप्ती गजानन वैद्य, नम्रता सुनील पानबरे. लवकर लवकर यायचं. राधे तू हळूहळू चालना या गाण्याला 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. वसतिगृह अधीक्षक सीमाताई राऊत यांनी या मुलींचा पारितोषिक देऊन सत्कार करावा. केली भीमानं एकच सही. वर्ग 10वा या गाण्याला, या सुपर डुपर गाण्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि या गाण्यातील सहभागी विद्यार्थी आहेत शुभांगी सुरेश शिंगोले, सानिका अमोल सोनुले, प्राची सुरेश शिंगोले. या लवकर या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मिळाले. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस देऊन विद्यार्थ्याचा गौरव करावा. 5 नंबरचं काय बंजारा गीते बरे नाके व मुरिया घालन. वर्ग 6वाच्या विद्यार्थिनी आहे कोमल राठोड, गायत्री राठोड, दिव्या राठोड, चैताली राठोड, अमृता राठोड. लवकर लवकर या गाण्याला 140 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. DK भगत भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्या मुलींचा सत्कार करावा. वर्ग 7वीच्या विद्यार्थिनींनी खंडेराया झाली माझी दैना अतिशय सुंदर असं गीत गायन केलेलं आहे. या गाण्यासाठी 160 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. या गाण्यातील सहभागी विद्यार्थिनी आहेत प्रिया ज्ञानदेव कातडे, ऋतुजा रवी करणे,
समृद्धी नामदेव बोरकर, वैष्णवी गोविंदा ठाकरे, अंदुले भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा गौरव करावा. त्यानंतरचं गाणं आहे एक शूर छत्रपती दुसरा घटनापती. वर्ग 9च्या विद्यार्थिनींनी हा डान्स सादर केलेला आहे. या गाण्याला 250 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. सुवर्णा प्रेमनाथ इंगळे, प्रज्ञा महादेव भगत, प्राची सुरेश इंगोले, तेजस्वी विजय कांबळे. नारळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या मुलीचा गौरव करावा. त्यानंतरचं गाणं आहे वर्ग 8च्या विद्यार्थ्यांनी सादर केलंय. काठेचे लेकरू हातात झाडवा. कुमारी आचल बबन इंगोले, अर्पिता सदानंद इंगोले, प्रज्ञा महादेव भगत, प्राची दीपक वैरागड. या गाण्याला 150 रुपयाचं पारितोषिक मिळालेले आहे. क्षीरसागर भाऊ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देऊन आमच्या विद्यार्थिनीचा गौरव करावा. त्यानंतरचं गाणं धीमी धीमी नाच. वर्ग 9च्या विद्यार्थिनी चैताली राठोड, पूनम राठोड, रीना जाधव, खुशाली राठोड, नंदिनी पवार, स्वाती चव्हाण. या गाण्याला 270 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. अंदुले भाऊ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या मुलीचा पारितोषिक देऊन गौरव करावा. वर्ग 12च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर एक गीत सादर केलं आणि त्यावर डान्स सादर केला. देश रंगीला. कुमारी नेहा विनोद राठोड, मनीषा संतोष भोंगळ, लक्ष्मी भगवान काळे, पूजा संतोष भोंगळ. या गाण्याला 250 रुपयाचं रोख पारितोषिक मिळाले. बेलोकार मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या मुलीला रोख पारितोषिक देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. त्यानंतर एक रिमिक्स गाणं होतं जेबिंगी. वर्ग 10च्या विद्यार्थिनींनी हे सादर केले. तेजस्वी विजय कांबळे, वैष्णवी किशोर मनवार, प्रणाली धनंजय कांबळे, प्रणिता धनंजय कांबळे. या गाण्याला 370 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. श्री गजानन भाऊ राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्या मुलीला रोख पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. त्यानंतर एक देशभक्तीपर गीत होता फिर भी दिल है हिंदुस्तानी. या सर्व मुलांची एका विद्यार्थ्याने शान राखली. तो विद्यार्थी एक गजानन इंगळे. एकटा विद्यार्थी ज्या ठिकाणी त्याने उत्स्फूर्त असा डान्स केला. वर्ग 9 याला 50 रुपयाचं पारितोषिक मिळाले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काका राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्याला रोख पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित करावे. एक वर्ग 5व्या वर्गाचं रिमिक्स गाणं होतं. ईश्वरी संतोष राऊत, ईश्वरी सतीश राऊत, अंकिता संतोष राऊत. या गाण्याला 150 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. क्षीरसागर भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी या मुलीचा रोख पारितोषिक देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करावा. अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे बक्षीस वितरण होतं रोख पारितोषिकाचं ते संपलेलं आहे. पुढील कार्यक्रमाची सूत्रसंचालन मी अवतर सरांकडे सोपवतो. धन्यवाद सर. मित्रो, आपल्या जे नेहमी आपल्याला सहकार्य करतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळसेंडा येथील मुख्याध्यापक सन्माननीय संतोष भाऊ मुकमाले यांनी या वर्षी
10व्या वर्गाला जेवढे स्ट्रेंथ असेल, जेवढे मुलं असतील, 10वा अ आणि 10वा ब या सर्व मुलांना रजिस्टर दिले आहे. एक रजिस्टर प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि एक पेन प्रत्येक विद्यार्थ्यांना. तर त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक पेन आणि एक रजिस्टर हे मिळेल. परंतु आपण आता एवढ्या मुलांना बोलवलं काही शक्य नाही, त्याच्यामुळे मी दोन विद्यार्थी फक्त 10वा अ आणि 10व्या ब मधले बोलवतो आणि बाकीचे जे मुलं आहेत, बाकी उर्वरितचे मुलं आहेत, त्यांना त्यांच्या वर्ग शिक्षकाकडून हे रजिस्टर आणि एक पेन घेऊन जावा. तर मी सोमवार नंतर साक्षी बोरकर वर्ग 10वा ब गजानन भाऊ यांना अशी विनंती करतो हे रजिस्टर देऊन एक पेन द्या. हो आणण्यात एक पेन द्या देऊन तो पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या. त्याच्यानंतर वर्ग 10 मधला आकाश टाले एस पी नारायण सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हे रजिस्टर व पेन देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या सर्वांनी. धन्यवाद सर. त्यानंतर 10वा अ मधला सार्थक मोरे डी के भगत काकांना अशी विनंती करतो की त्यांनी हा रजिस्टर पेन देऊन व त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. वै धन्यवाद काका. यानंतर वर्ग 10वा अ मधली वैष्णवी इंगोले मी प्राध्यापिका बेलुकार मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे रजिस्टर व पेन देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. हो. स्पर्धेचं नाव आहे निंबू चमचा आणि गट आहे 11वी-12वी. तर द्वितीय पारितोषिक निंबू चमचा गट 11वी-12वी संकेत शेषनारायण पातळे हा द्वितीय क्रमांकाने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. संकेत शेषनारायण पातळे पुष्पगुच्छ देऊन बेलुकार मॅडम त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लिंबू चमचा स्पर्धेचं नाव आहे गट आहे 11वी-12वी आणि प्रथम पारितोषिक योगेश दिलीप राठोड. झळके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं. सर्व पारितोषिक समारोपीय पारितोषिकांचा जे आपण इथं कार्यक्रम करत आहोत मित्र हो, या कार्यक्रमाचं उत्सव प्रमुख मला केलं आणि मित्र हो, अनेक माझ्या पेक्षा सिनियर आहेत ते सुद्धा हे काम त्यांनी पाहिलं. परंतु मित्र हो, मी अत्यंत नवखा असा व्यक्ती आहे या शाळेमध्ये आणि ही जबाबदारी या सर्वांच्या वतीने मॅडमनी माझ्याकडे दिली होती. मित्र या कार्यक्रमामध्ये भाऊसाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त मला उत्सव प्रमुख केलं. त्याबद्दल मी या सर्व माझ्या सिनियर्स, माझे सहकारी, शिक्षक, प्राध्यापिका, प्राचार्य आणि सर्व मान्यवर
आणि तुम्ही मला तितक्याच प्रतीनं सहकार्यही केलं. मित्रो, मला एक सार्थ अभिमान आहे की मी 125व्या जयंती निमित्त या रंगमंचामधला पहिला कार्यक्रम, ती भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती आणि या रंगमंचाचं उद्घाटन सूत्रसंचालन माझ्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमाचं उत्सव प्रमुख मी झालो. हे एवढा मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर दिला, त्याबद्दल मी फार धन्य झालो असं मला वाटते. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्व माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप सहकार्य केलं. हा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला आणि मी प्रामाणिकपणे हे काम करण्याचं एक प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या लोकांचं मला अतिशय सहकार्य लाभलं आणि हा कार्यक्रम आपण इथपर्यंत, तुम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार इथपर्यंत आलो. सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी फार ऋणी आहे. आणि मित्रो, ही जबाबदारी तुमच्या सहकार्यानं मी चांगली पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि जो माझ्यावर मॅडमनी विश्वास दाखवला, नारळे सरांनी विश्वास दाखवला, त्याबरोबर तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि डी.के. भगत काकांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करावं. थकले का रे? काही हो म्हणते, काही नाही म्हणते, असं नका करू. पहा आता तुम्हाला मी हा आजचा कार्यक्रम आपला बक्षीस वितरणाचा एवढा मोठा कार्यक्रम आपण पार पाडला. तुम्ही थकले असाल तरी ऐका, नसले सकाळ तरी ऐका. कसं पहा, ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले, प्रमाणपत्र मिळाले, त्या विद्यार्थ्यापेक्षाही ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि पुढील वर्षीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलांनी आणि मुलींनी, राहिलेल्या मुलांनी मुलींनी हिरिरीने भाग घेऊन असे प्रमाणपत्र इथं या स्टेजवर मिळण्याचा योग प्राप्त हो तुम्हाला, आणि तुम्ही याच्यात भाग घ्यावा अशी अभिलाषा व्यक्त करतो. कारण आज कार्यक्रम आज थोडक्यात झाला. आजचा कार्यक्रम फक्त 10,800 सेकंदामध्ये झाला. किती? 10,800 सेकंद लागले फक्त या कार्यक्रमासाठी. पुढच्या वर्षी एक दिवस पूर्ण बक्षीस वितरणाचा राहायला पाहिजे अशी आशा व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सर्व शिक्षक माझे आणि तुमचे आदरणीय गुरुजन वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सर्वांना सहकार्य करून सर्वांनी हा कार्यक्रम सर्व मिळून यशस्वी केला, त्याबद्दल मी आमच्या ग्रामवासियातर्फे, पूर्ण गावातर्फे सर्वांचा आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांनी सांघिक खेळामध्ये भाग घ्या. हस्ताक्षर स्पर्धा, हे जे स्पर्धा खेळण्यात आली, या स्पर्धेचा फार आनंद आहे मला, फार आनंद. हस्ताक्षर स्पर्धा, अक्षर चांगलं असलं म्हणजे नाही, अक्षर चांगलं असल्यावर त्याच्यामध्ये अक्षर चांगलं काढलं म्हणजे आपलं स्पर्धा आपण जिंकलो असं नाही. लिहिताना तेवढ्याच वेगामध्ये रस्वदीर्घ समजलं पाहिजे. तुम्ही आता एकदा घरून सुटले की शाळेत येतात, शाळेतून सुटले घरी जाता, कॉमा, सेमी कॉमा हे सगळं समजलं पाहिजे. हे पुढच्या वर्षी तुम्हाला सर्वांना समजेल अशा सोप्या मार्गाने या कार्यक्रमाचं आखणी होईल आणि सर्व विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतील अशी आशा व्यक्त करतो. आणि सर्वांना एकदा पुन्हा नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत इथं संपवितो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद काका. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी अशी काकांना विनंती करतो की त्यांनी सुंदर असं मार्मिक मनोगत व्यक्त करावं.
परमपूजनीय गुरुदेव, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांनी 18 प्रगत जातीचे लोक आपल्या सोबत समानतेची वागणूक देऊन वागवले, असे छत्रपती शिवराय, आणि ज्यांची आज 125वी जयंती आपण जयंतीनिमित्त हा उत्सव साजरा केला, असे या संस्थेचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख, ज्या ज्या महामानवाने या देशासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, असे सर्व महामानवांना अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं माझ्याकडे अध्यक्षीय भाषण आलं, वेळ पुष्कळ झाला, तरी पण काहीतरी बोलावं असं वाटते. आजच्या कार्यक्रमाचे शिक्षक पालक महासंघाचे उपाध्यक्ष आमचे मित्र गजानन भाऊ राऊत, प्रत्येक कार्यक्रमात बोलवा नका बोलावं परंतु आपली उपस्थिती दाखवतात, असे आमचे मित्र डी.के. भगत, मंचकावरील सर्व शिक्षक पालक संघाचे सर्व संचालक मंडळ, येणाऱ्या भावी काळाचे आपल्या संस्थेचे सर्वांचे लाडके आणि प्रभारी प्रवचक श्रीयुत नारळी सर, आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका बेलुकार मॅडम, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्या करता अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम सर्व शिक्षकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, परंतु त्याची कदर झाली नाही, म्हणून सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आजच्या कार्यक्रमात येऊन जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त दुःख झालं. परंतु एका विद्यार्थिनीने जे दाखवून दिलं, काय तिचं नाव, संतोषच्या मुलीचं, आपल्या शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी संतोष राऊत या मुलीने दाखवून दिलं कि ऊंची उड़ान लेने वाले कभी गिरने की ऊंची उड़ान लेने वाले कभी गिरने की परवाह नहीं करते. असंच आपणही सर्वांनी विचार केला असता तर आपल्या हाती आज काही ना काही आलं असतं. तिने सर्वात जास्त याच्यामध्ये भाग घेऊन भारतीला मागे टाकलं. भारती, तुझ्याविषयी आज दुःख आहे, यावेळेस एकच प्रमाणपत्र तुझ्याकडे. गौरी, तर मी ईश्वरीला सांगेल, माझ्यातर्फे 31 तारखेला तुला ग्रामगीता व एक प्रार्थनेचं पुस्तक हे माझ्यातर्फे बक्षीस राहील. बंधुजनो, आपणाला एक उदाहरण देऊ इच्छितो मी. आपण सर्वांनी घोडा हा प्राणी पाहिला. घोडा सर्वांनी पाहिला, परंतु जो घोडा
नवरदेवासमोर नाचतो, त्याच्यावरून पैशाची उधळणी केल्या जाते आणि त्याच्या सेवेला 4-4 माणसं असतात. त्याच्या अंगाला साधा कचऱ्याचा डागही नसतो, परंतु तोही घोडा आपल्या आईच्या पोटी घोडीच्या पोटी जन्माला येतो. आणि दुसरा एक घोडा असतो, तो फक्त नाचणाऱ्या घोड्याला दुरून पाहतो, स्वतः काहीच करत नाही. तर त्याच्या पाठीवर 50 किलो ते 1 क्विंटलचा बोजा टाकल्या जाते आणि ज्या ज्या वेळा तो चालण्यात कमी पडतो त्यावेळेस त्याला एक एक फटका देऊन त्याचं स्वागत केल्या जाते. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की ज्यांनी भाग घेतला हे सुद्धा विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी नाही घेतला ते विद्यार्थी आहेत. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, या कोवळ्या कोवळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी. तुम्ही छत्रपती शिवरायाच्या शाळेत शिकता आणि भाग्यवान आहात की आज तुमच्यापेक्षा तळमळ तुमच्या शिक्षकामध्ये आहे. एवढा मोठा व्याप सांभाळून एवढा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला. बंधुजनो, कलाकार हा शिक्षकाच्या जवळ असतो. म्हणून सर्वांना विनंती करेल की झालेली चूक पुन्हा करू नका. मी कालच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि कालच्या कार्यक्रमात तुमच्यासाठी एक गवळण म्हणायचं ठरवलं, म्हणून त्या गवळणीचा एक बोकडा तुम्हाला दय करतो. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, हा नंदलाला रे गोपाला. आपला जास्त वेळ घेणार नाही. भाऊसाहेबाचा आपल्याला एक थोडक्यात प्रसंग सांगतो. जुन्या काळी 2-2 महिन्याच्या झडी लागत होत्या, अन्नाचा तुटवडा होता, लोकांकडे पैसे नसायचे. सावकार गरीबाला पैसे देत होते तर महिन्याला 10 रुपये शेकडा व्याज देत होते. अशा काळामध्ये भाऊसाहेबांनी ही संस्था उभारण्याकरता गावगाव बैलगाडीवर फिरून 1-1 रुपया वसूल केला. गरिबांना ज्यांची ताकद नव्हती पैसे देण्याची त्यांनी बसा धान्य दिलं आणि त्या प्रवासामध्ये त्यांना एक करोडपती व्यक्ती मिळाली. त्यांनी भाऊसाहेबाला बोलावलं, त्यांचा सत्कार केला आणि भाऊसाहेबाला सांगितलं की हे काय तुम्ही गावगाव फिरून राहिले, कशासाठी फिरता? भाऊसाहेबांनी सांगितलं की हा भारत देश कृषी प्रधान देश आहे, इथे 70% लोक शेतकरी आहेत आणि ते खेड्यामध्ये राहतात. तर ज्या विद्यार्थ्याचे शिक्षक हे आपल्या परिस्थितीनुसार शिकले नाही, ते शहरामध्ये जाऊ शकले नाही, परंतु माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचा विद्यार्थी हा शिकून सुशिक्षित झाला पाहिजे आणि देशाचा नागरिक घडला पाहिजे, म्हणून मला या गोरगरिबांच्या मुलासाठी संस्था काढायची आहे. म्हणून गावोगावी मी बैलबंडीतून फिरतो आणि मिळेल त्या प्रमाणात वर्गणी गोळा करतो. तर त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्हाला किती संस्था काढायच्या, तुम्ही जेवढ्या संस्था काढता एवढ्या मला हिशोब सांगा
आणि किती करोड लागतील तर मी एकटाच देतो. फक्त त्यांनी सांगितलं की या संस्थेला माझं नाव द्यायचं. परंतु भाऊसाहेब हे राष्ट्रसंताचे अनुयायी होते. वंदनीय राष्ट्रसंतांच्या सहवासात, गाडगे महाराजांच्या सहवासात राहिले आणि त्यांनी विचार केला की याचं जर नाव या संस्थेला दिलं तर याच्यासारख्या करोडपती मुलाचा फायदा होईल आणि हा संस्था याच्या सोयीने शहरात काढायला लावत. परंतु भाऊसाहेबाचं स्वप्न होतं की माझ्या खेड्यातल्या कास्तकाराचा विद्यार्थी हा खेड्यातच घरच्या भाकरीवर शिकला पाहिजे आणि माझ्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलं होतं, जे जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे, शिकवणे शहाणे करावे सकल जन. आणि गाडगे महाराजांनी सुद्धा सांगितलं, मंदिरी बैसोनी ना कदाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काठे उचलावे. महाराज ग्रामगीतेमध्ये पुन्हा सांगतात, आदर्श होतील विद्यार्थी गण, गावाचे पालटेल जीवन, कोठे न उरेल गावंडाळपण, टिकाऊ परिवर्तन या मार्गे. महाराज म्हणतात, नको उगीच अवडंबर, आपुले जीवन करावे सुंदर, गावी फुलवावे सुखाचे अंकुर, हेच कर्तव्य मानवाचे. म्हणून बंधूंनो, याच भूमीला अनुसरून आमच्याकडून तुमच्या शिक्षकाचं ज्या ज्या वेळा आमंत्रण येते, वेळ असो नसो, आमचे स्वप्न हेच आहे. म्हणून आम्ही आमच्या वेळातला वेळ काढून येतो आणि आमच्या परीने काय मदत करता येईल, कसा तुमच्यासाठी जास्त वेळ देता येईल, आपले शिक्षकही अहोरात्र प्रयत्न करतात. आज अतिशयोक्ती नाही, परंतु सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन नाही, मी माझ्या वतीने आभार मानतो. ईश्वर याही पुढे येणाऱ्या 2024 मध्ये आपल्याला सर्वांना निरोगी आयुष्य देव. आणि आज जे आपल्या शाळेची कंडिशन आहे की या कंपाऊंडच्या आत आल्यानंतर सर्व आपण एका आईचे मुलं होऊन राहतो, हीच परंपरा कायम राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांना सूचना नाही, या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून तुम्हाला विनंती करतो की जसं टिके भगत भाऊंनी सांगितलं की पुढच्या वर्षी एक दिवस पूर्ण प्रमाणपत्र देण्याकरता लागला पाहिजे. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो, कोण्याही स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कुठल्याही शिक्षकाची तुम्हाला मदत मिळेल. जिथं त्याच्यातही तुम्ही आर्थिक मदतीने कमी पडले तर हे काका तुमच्या पाठीशी खंबीरतेने उभा राहील आणि तुमचं स्पर्धेत नाव आलं पाहिजे याच्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करेल. आपल्या सर्वांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षक वृंदांना विनंती करतो की जसं आजपर्यंत कासलीकर मॅडम यांना सहकार्य दिलं, असंच याही पुढे नारळी सरांच्या पाठीशी आपण खंबीरतेने उभं राहावं आणि आपली संस्थेचं उज्ज्वल भविष्य कायम ठेवावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. माझ्या वाचेला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद काका. अतिशय मार्मिक आणि अनमोल असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश काकाराव यांनी केलं. त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मित्रहो, त्यानंतर या समारोपीय कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन
आपल्या विद्यालयाचे उपकनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक SP नरेश सर करतील विनंती करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुरेश काका राऊत यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी वेळातला वेळ काढून अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आमचे मित्र, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ राऊत यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला भरपूर वेळ दिला. तसे ते आपल्या पूर्ण शाळेला भरपूर वेळ देतात. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडते, जेव्हा जेव्हा आम्ही आवाज देतो, तेव्हा ते आमच्या हाकेला लगेच तत्पर तयार असतात आणि शाळेला सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून मिळत असते. त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. शिक्षक पालक संघाचे सदस्य गणेश भाऊ आंदुले, ज्ञानदेव भाऊ क्षीरसागर, शिक्षक पालक संघाच्या सदस्या, मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका कुमारी सीमाताई राऊत या सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यांनी भरपूर वेळ आपल्या कार्यक्रमाला दिला. त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री DK भगत भाऊ यांनीही आपल्याला भरपूर वेळ दिला आणि तुम्हाला त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचेही आभार मानतो. आपल्या शाळेच्या प्राचार्य आदरणीय कास्तीकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन माझ्याकडे दिलं. त्याबद्दल कास्तीकर मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. आज त्यांची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे त्या थोड्या लवकर निघून गेल्या, नाहीतर त्यांनाही या कार्यक्रमाला हजर राहायचंच होतं. अचानकच थोडं त्यांना बरं नव्हतं, त्याच्यामुळे त्या थोड्या लवकर निघून गेल्या. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मला माझे शिक्षक सहकारी बंधू भगिनी यांनी खूप मोठ्या मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाचं नियोजन करताना काही वेळा त्या सुरुवातीलाच जेव्हा आपल्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा मला संस्थेमध्ये काही कामासाठी जावं लागलं. तेव्हा मी हजर नसतानाही माझे सर्व सहकारी बंधू भगिनी यांनी सर्व ज्या काही क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये मी इथे हजर नसतानाही त्यांनी सर्व क्रीडा स्पर्धेचं नियोजन एकदम उत्तमरित्या हाताळलं आणि व्यवस्थित पार पाडल्या. त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख श्री अवचार सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन केलं. संपूर्ण कार्यक्रम त्यांच्याकडे होता. त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आता तुम्ही बघता इथं 3 दिवस झाले सारखे समोर बसून असणारे श्री चपटे सर, त्यांनी पूर्ण साऊंड सिस्टीम सांभाळली आणि पूर्ण जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलाय, सर्वजण इकडे तिकडे फिरत असतील पण चपटे सर इथे 3 दिवसांनी बघत आहे की कंटिन्यू तुमच्या समोर बसून दिसतात. त्यांची मेहनत आणि त्यांचं मिळालेलं सहकार्य याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच आपल्या शाळेमध्ये जे काही विविध स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये विज्ञान प्रदर्शनी आहे. यामध्ये विज्ञान परिषद प्रमुख आमचे मित्र विज्ञान शिक्षक श्री आदेश घुगे सर, श्री अवचार सर या दोघांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून छान आणि सुंदर असे विज्ञानाचे मॉडेल तयार केले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच मुलींसाठी जे रांगोळी स्पर्धेचं आपण आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये कुमारी बेलोकर मॅडम, कुमारी नेमाडे मॅडम
यांनी सुद्धा मुलींना मार्गदर्शन करून व्यवस्थित त्या कार्यक्रमाला नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी मोठा हातभार लावला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पोस्टर स्पर्धा सर्व मुलींसाठी आयोजित केली होती. पोस्टर स्पर्धेसाठी सौ सोनटक्के मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन करून सतत मुलींच्या संपर्कात राहून मोठ्या प्रमाणात मुलींचा सहभाग करून घेतला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. आज त्या प्रशिक्षणासाठी मंगरुळमध्ये आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच गीत गायन हा कार्यक्रम सांभाळणारे श्री आमचे राठोड सर, डेरे सर, झळके सर यांचेही मी आभार मानतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख श्री डी एन सांगळे सर, बेलोकार मॅडम, सोनटक्के मॅडम, नेमाडे मॅडम आणि त्यांना सहकार्य करणारे इतर सर्व. कालच्या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एवढा पालक वर्ग असता सुद्धा कोणताही अनुचित प्रकार आपल्या इथे घडला नाही. पालकांनी सुद्धा संपूर्ण कार्यक्रमाला व्यवस्थित असं सहकार्य केलं. त्याबद्दल पालकांचे आणि कार्यक्रम करणारे डी एन सांगळे सर, त्यांना सहकार्य करणारे यांचंही मी मनापासून आभार मानतो. तसेच आपण एक सूर एक ताल कार्यक्रमासाठी जेव्हा अकोल्याला गेलो होतो, इथून 200 विद्यार्थी आम्ही गेले होते इथे. बसमध्ये प्रत्येक शिक्षकाने असं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. प्रत्येक बस असे काही क्रुझर केले होते बस न मिळाल्यामुळे, तर त्या बसमध्ये सुद्धा प्रत्येक शिक्षकाने खूप मोठं सहकार्य केलं. आणि जेव्हा अकोल्यामध्ये मुलांना अतिशय भूक लागली होती आणि वेळेवर त्यांना पोळ्या कमी पडल्या, म्हणजे तिथं पोळ्या तयार होत्या फक्त नियोजन नव्हतं तिथे, तर त्या ठिकाणी आमचे उपलब्ध असणारे श्री डी एन सांगळे सर आणि सोनटक्के मॅडम या दोघांनी एवढी मेहनत घेऊन मुलांना वेळेवर जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पूर्ण शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी हार आणि पुष्प आणणारे जबाबदारी मी सोनटक्के मॅडम आणि श्री डेरे सर यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक वेळेवर सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. वक्तृत्व स्पर्धा घेणारे श्री डेरे सर, के व्ही घुगे सर, आर एस घुगे सर यांचे सुद्धा त्या पूर्ण स्पर्धेसाठी खूप मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी व्यवस्थित कार्यक्रम हाताळला. त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाचा आर्थिक हिशोब ठेवणारे आमचे श्री के व्ही घुगे सर, पूर्ण शाळेचं जे नियोजन आहे आर्थिक त्यांच्याकडे सांभाळलं होतं, त्यांनी पूर्ण नियोजन व्यवस्थितरित्या हाताळलं आहे. त्यांचाही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. पत्रिका वाटप करण्यासाठी आम्ही हमीद भाऊ, झळके सर, शिक्षकेतर प्रतिनिधी डी टी राठोड भाऊ या सर्वांनी न चुकता वेळेवर सर्वांना पत्रिका वाटप केल्या. त्यांचाही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. बैठक व्यवस्थापकांची डेरे सर, झळके सर, शिपाई श्री निवास भाऊ, श्री आंधळे भाऊ, डी टी राठोड भाऊ यांनी सुद्धा कोणतीही कुरबुर न करता हे 4-5 दिवसामध्ये संपूर्ण दिवसभर इथे राहून खूप मेहनत घेतली. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला हा मंडप डेकोरेशन उपलब्ध करून दिला असे आमचे पुरी भाऊ, त्यांना जेव्हा जेव्हा सांगितलं, आम्ही अमरावतीला गेलो असताना दिवसभर इथे स्टेजवर कार्यक्रम चालू होता, त्यांना सांगितलं थोडं उशिरा मंडपाचं काम चालू करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तयार पाहिजे. त्यांनी सुद्धा रात्री येऊ नये, रात्री थांबून पूर्ण शाळेच्या कार्यक्रमासाठी मंडप उभा करून दिला. त्यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका कुमारी आरपी मॅडम यांचेही मी आभार मानतो. या शेवटच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे अवचार सर यांनी मला 2 शब्द बोलण्याची, आभार मानण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतला
आणि शेवटच्या कार्यक्रमापर्यंत थांबले. भूक लागली असेल, सकाळीच एकदा जेवून आले ते, तरी पण ते शेवटपर्यंत थांबले. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की महत्वाच्या सूचना कार्यक्रमामध्ये बसा येऊन, तर सर्व विद्यार्थी शांततेने कार्यक्रमामध्ये बसले. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मी कौतुक करतो. या कार्यक्रमाची शिस्त पाळणारे वर्ग 10 चे विद्यार्थी आमच्या स्वयंसेवक बाजूला उभे दिसतात. मुली सकाळपासून उभ्या आहेत. त्यांचंही मी शाळेच्या वतीने खूप खूप कौतुक करतो. परत एकदा कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय पाहुणे, गावचे पालकवर्ग, विद्यार्थी, परत एकदा शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आजच्या अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.